गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। सततं कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढव्रतः नमस्तांशे म्या भक्ता नित्ययुक्ता उपासते। अध्याय क्रमांक 9 श्लोक 14 आणि त्याच्या खाली आपल्याला यायचं आहे, एरवी तरी पंडे सुता मी हरपलासे घेवसावा जेथे नामघोष बरवा करता ती माझा, ह्या ओळीवर चिंतन करायचं आहे। आणि प्रस्तुत प्राप्त सेवेसाठी आजचा दुसरा दिवस। काल आपल्याला देव कसा आहे त्याचं स्वरूप कळालं, पहिला दिवस। दुसरा दिवस नाम किती श्रेष्ठ आहे। कलियुगी उद्धार हरीच्या नामे। आणि हा जो नाम यज्ञ चालू आहे कलियुगातला यज्ञ, आता यज्ञ करणं आपल्याला शक्य नाही, कारण मला वाटते 4 युग सांगितले जातात। सत्ययुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, त्याच्यापेक्षा जास्त होतं। त्यावेळी देव ध्यानानं किंवा तपश्चर्या करून वगैरे मिळत होता। त्यानंतर त्रेतायुग आलं, त्यातले 1 शून्य कमी झाली, 10,000 वर्ष माणसाचं आयुष्य उरलं। त्यावेळी यज्ञ करायला लागले, यज्ञ याग आदी वगैरे। त्यानंतर द्वापार युग आलं, त्यातले 1 शून्य कमी झाले, 1000 वर्ष आयुष्य होतं। त्यावेळी पूजा वगैरे करायला चालायच्या। आणि त्यानंतर कलियुग आलं, त्यातले 1 शून्य कमी झाले, 100 वर्षे, ते पण गॅरंटी नाही, त्यातलं 50 वर्षे आपलं झोपेतच जाते। आणि हे करत असताना संतांनी कलियुगी उद्धार नाम सांगितलं, कारण यज्ञ म्हणजे दुसऱ्याच्या हितासाठी निस्वार्थ भावनेने केलेलं कर्म म्हणजे यज्ञ। हा नाम यज्ञ हा कुणाचा एकट्याचा स्वार्थ किंवा एकट्याचा हित नाही, संपूर्ण गावाचा उद्धार व्हावा। कारण माऊलीने तसं शब्द दिलाय, अवघाचे संसार सुखाचा करणं आनंद भरणं तिन्ही लोका। आणि हे शब्द खोटा होईल मग। म्हणून ज्ञान, ध्यान आणि नाम, भक्ती, कर्म, उपासना सगळं जे सार आहे ते सप्त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सेवा घडत असतात। कारण ज्ञानानं देव ज्ञान दाखवतं आणि नाम त्याला पकडतं। म्हणजे देवाला धरून ठेवायची ताकद कशाचा तर नामात आहे। मग ह्या ओवीचा शब्दशः अर्थ काय, एरवी तरी पंडू सुता मी हरपलासे घेवसावा। देव कुठं हरवलाय काय? देव म्हणजे मीच देव आहे, इथपर्यंत जाणं, आणि इथपर्यंत जाणं म्हणजेच खरा परमार्थ आहे। किंवा मीच देव असणच कसा, आताचा प्रश्न आहे। परंतु देव आणि आपण वाच्यार्थानं जरी वेगळा असलो तर लक्ष्यार्थानं एक आहे। आणि देव आणि मनुष्य किंवा मानव ह्याच्यामधला दुवा म्हणजे संत आहे। कारण तुम्हाला देव एक वेळ अपुरा ठरेल, परंतु संत अपुरा नाहीत। कारण देव काय करतोय, भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारे, तो भक्तांना जवळ करतोय आणि दुर्जन लोकांचा नाश करतोय। तसं संतांचं नाही। संत काय करतात, जे खळांची व्यंकटी सांडू, जरी माणूस वाईट असला त्यातला वाईटपणा तुला जाऊ दे म्हणतात। देव तसं करत नाही, वाईटांना सरळ मारूनच टाकतोय। म्हणून देवापेक्षा संतांचं महत्व का? आणि मग देव पकडायचा मार्ग इथं संतांनी सांगत असताना तो नाम मार्ग सांगितलाय। मग नाम असेल, ध्यान असेल, कर्म असेल, उपासना असेल, भक्ती असेल, हे भरपूर मार्ग आहेत। त्यातला श्रेष्ठ मार्ग कुठला आत्ताच्या घडीला, तर सगळ्यात सोपा म्हणजे नाम। कामामध्ये काम काही म्हणा, राम राम। आणि इथं आता जवळजवळ त्रिवेणी संगम आहे। कारण महाशिवरात्री जे आपलं म्हणजे मूळची देवता, आपले पहिला पंढरीचे वारकरी कोण आहेत, तर शंकर आहेत, शंकर भगवान आहेत। आणि त्यांच्या पुढ्यात विष्णूचं नामस्मरण चालू आहे। आणि येणार महाशिवरात्री येणार आहे, म्हणजे पर्वकाल येणार आहे। 5 पर्वकाल सांगितलेत। 5 पर्वकाल सांगत असताना हा पर्वकाळ महत्वाचा आहे म्हणून सांगितले। कृष्ण जन्माष्टमी असेल, वामन जयंती, परत नरसिंह जयंती, त्यानंतर महाशिवरात्री, असे जे 5 पर्वकाळ सांगितल्यात त्यापैकी हा 5वा पर्वकाळ आहे। म्हणून याला विशेष महत्व आहे। आणि सतत शंकर तरी कुणाचं ध्यान करतात, त्या रामाचं ध्यान करतात। खरोखर म्हणजे मंदिर बघितल्यानंतर एक प्रसन्नता वाटली की नाही हरे हरा भेद, नाही नका करू वाद, एका वेलांटीची आड म्हणून सांगितले। हरे आणि हार वेगळे नाहीत, ते एकच आहेत। ते हिता आल्यानंतर समजते। इकडल्या बाजूला शंकर आहेत, इकडे प्रभू रामचंद्र आहेत। आणि नामस्मरण शंकर कुणाचं नामस्मरण करतात, तर ते रामाचं करतात। रामाचंच का, तर राम म्हटल्याबरोबर तोंड उघडते आणि म म्हटल्यावर झाकते।
त्यामुळे जे बाहेर जायचं काम पाप करते, परत आत येत नाही. म्हणून राम नामाचा मंत्र श्रेष्ठ आहे. कारण आता आपली परवा मला वाटते वारी झाली, माघ वारी, संतांची वारी. माघ आणि चैत्र आणि आषाढ आणि कार्तिक या 4 वाऱ्या सांगितल्यात. त्याच्यानंतर परत नरहरी सोनार जयंती येऊन गेली. नरहरी सोनार हे निस्सिम भक्त अगोदर कुणाचे होते? विष्णूचे होते. परंतु नंतर कुणाचे झाले? पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून सलग 5 वर्षे खडतर त्यांनी शंकराची तपश्चर्या केली. आणि ज्यावेळी तो, मला वाटते दृष्टांत माहिती आहे, विठ्ठलाला दागिना बनवायचा होता, त्यावेळी कमरेचं माप घेताना चुकबोल झाली आणि त्यांचं ऐक्य त्यानं दाखवून दिलं, देवानं दाखवून दिलं, मी आणि शंकर काही वेगळा नाही. आणि त्यानंतर आता तुमचा सप्ताह, म्हणजे अगदी त्याला जोड जर बघितली तर ही ताकद कशाची आहे? तर नामाची आहे. कारण आपलं पंचसूत्र जर बघितली, आपला देव कसा आहे? वारकरी संप्रदायाची 5 तत्व सांगले जातात. इथला देव आहे तो कसा आहे? अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. म्हणजे इथला देव संपूर्ण जेवढा अवतार आहेत त्याचा मालक म्हणजे तो आहे. देव तीर्थ कसा आहे? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हत्या गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. अशा प्रकाराने इथले चंद्रभागेचं महत्व आहे. देव, तीर्थ, संत कसं आहे? अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. तेच अवतार रूपानं येऊन आपलं कार्य, राहिलेलं कार्य पूर्ण करायला. कारण मी जर माझी किंमत सांगितली तर स्वतः पटणार नाही, दुसऱ्या कोणी सांगायला पाहिजे. तसं संतांचं निमित्त करून देवानंच तो अवतार रूपाला येऊन हे कार्य करून घेतले. आणि ज्ञानोबा तुकोबा आपल्या महाराष्ट्राचे 2 डोळे आहेत. म्हणून देव, तीर्थ, संत आणि ग्रंथ. कारण आपल्याला अगोदर ग्रंथ कळायला पाहिजे, तर संत कळतील, आणि संत कळाले तर देव कळेल. गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात त्यांची सेवा करायला तुकाराम महाराज तयार आहे. एवढं इथं ग्रंथांचं महत्व आहे. देव, तीर्थ, संत, ग्रंथ. आणि इथली साधना सांगत असताना कुठला मंत्र आहे आपला? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ, या विना आणि का असता पै साधन. वाहत असे आन विठोबाचे. देवाचे आन घेऊन सांगितले जाते, बाबा ह्या मंत्रासारखा सोपा मंत्र कुठला नाही. म्हणून आपल्याला गर्व से कहो हिंदू आहे ते आता 19 तारखेला आहे, त्याच्या अगोदर आपल्याला आपल्या देवाचा, तीर्थाचा किंवा संतांचा अभिमान असावा, परंतु गर्व नसावा. त्यासाठी सांगायला लावले. कारण हे हे जे साधन आहे इथलं, नाम साधन असेल किंवा सप्ताह असेल, हे काय साधं सुद्धा साधन नाही. स्वतःचा जर उद्धार करायचा असेल, स्वतःचं स्वरूप कळायचं असेल तर याच ठिकाणी यायला पाहिजे. आणि हे दाखवून देण्याचं काम या सप्त्यातनं करायचं आहे. यासाठी कीर्तन प्रवचन आहेत. हे करत असताना जे संत होऊन गेले त्यांनी काय केलं? सततम कीर्तो यंतमाम यतंतस्य दृढ होता. सतत नामस्मरण करून कीर्तन करून मला नमन करून माझी उपासना ते करत होते, असं भगवान सांगायला आल्यात, अर्जुनाला सांगायला आल्यात. ह्याच्यामुळं काय झालं? तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे ते नामचे नाही पापाचे ऐसे केले. ह्या कीर्तन प्रवचनामुळं किंवा ह्या नामस्मरणामुळे काय झालं? पृथ्वीवर जेवढं म्हणून पाप होतं तेवढं नाहीसं करण्याचं काम नामाने केलेलं आहे. म्हणून तर नाम साधना कलियुगात सांगितले. कारण कलियुगात कशाची आयुष्याची गॅरंटी नाही. कारण आपलं वेदांतशास्त्र सांगत असताना मुखी नाम हृदयी भाव हाती मोक्ष म्हणून सांगितले. जर तुमच्या मुखात नाम असेल, जर हृदयात भाव असेल, तर तुमच्या हातात मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि मोक्ष म्हणजे काय हो? आपलं स्वरूप समजणं म्हणजेच मोक्ष. मी कोण याचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अशा प्रकारानं हे जर कळायचं असेल तर त्याला नामच घ्यायला पाहिजे. कारण नामाचं महत्व सांगत असताना इथं सांगितलंय नामामुळं काय झालं आणि नामानंतर काय होणार आहे ह्याचं महत्व अगोदर 7-8 वेळा सांगितल्यात. यमदमा अवकळा आणली तीर्थे ठायावर नोटली, यमलुकीची खुंटली रहाटे अवघी. यमो म्हणे काय यमावे, दमो म्हणे कवना ते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष उकदाशी नाही. यम आपल्या वेदांशास्त्रात सांगत असताना, अधिकारी सांगत असताना मलविक्षेप गेलेला आणि मी कोण हे आवरण असताना, आवरण निवृत्तीची इच्छा असतानाला अधिकारी म्हणून सांगितले. आणि तो अधिकारी कसा पाहिजे? साधन चतुष्टय संपन्न पाहिजे. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षत्व द्यायला पाहिजे. आणि त्या समाधी षटकामधलं पहिलं काय आहे तर यम आणि दम.
यम म्हणजे मनोनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह. हे दोन निग्रह आपल्याकडे व्हायला पाहिजे. कारण मला वाटतं एका अधिकाराच्या काळात नाही म्हटलं तर 12 आमदार होऊन जातात. 12 पंचवीस 60 अधिकारी तोच असतोय. अधिकाऱ्याचं विशेष महत्व व्यवहारातलं सांगतो म्हणजे तिकडल्याच समजून येईल. त्याच्या सहीनेच सगळं चेक पास होते. आमदार 5 वर्षांनी घरला येऊ शकतोय, पण तो अधिकारी 60 वर्षांनी घरला येऊ शकतोय. पण तसंच आपण आपल्या परमार्थात सुद्धा आपला अधिकार जर वाढवायचा असेल तर घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे सतत सतत सततम कीर्तो यंतो माम. कोणता भक्त मला आवडतोय पण सतत म्हणून गर्व पण चालणार नाही. जर नारदाचं उदाहरण घेतले तर नारदाला गर्व होता की माझ्यासारखा भक्त कोण नाही, कारण माझ्या मुखात सतत देवाचं नाम आहे. ते गर्वहरण करण्यासाठी त्यावेळी देवाने युक्ती लढवली. एक बाबा तू तेलाची वाटी घे आणि पृथ्वी प्रदक्षिणा करून ये, सहज सांगितले. आणि त्यावेळी पृथ्वी प्रदक्षिणा करून आल्यानंतर तो नामस्मरण घ्यायचा विसरला आणि त्यावेळी त्याला चूक कळाली. आणि इकडे मात्र अर्जुनाचं जर बघितले तर अर्जुन काय करतो, झोपल्यानंतर सुद्धा त्याच्या केसातनं कृष्ण 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 असा आवाज येत होता. म्हणून देव त्याच्या पाठीमागे पुढे मागे पुढे उभा राहे सांभाळी आली आघात निवार आहे, अशा प्रकाराने त्याच्या पाठीमागे होता. तर यम आणि मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह असं जर तुमच्याकडनं झालं तर तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही म्हणून सांगितले. यमू म्हणे कोणा ते काय यमावे, दमू म्हणे कवना ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे. आपण तीर्थाला काय जातोय हो, चंद्रभागेत आंघोळ केली की पाप नाहीच होते. एक दृढ भाव आहे, पाप नाहीच होते मान्य आहे, पण तसा भाव पण पाहिजे. चंद्रभागेत स्नान केले माझं पाप गेले म्हणून तिथनं पुढे पाप करायचं निदान बंद तरी व्हायला पाहिजे. झाल्याला झालं, झालं गेलं गंगेला मिळालं. अशा न्यायाने आपण परमार्थ करावा. चूक कळल्यानंतर परत ती चूक न करणे एवढं जरी कळालंय तरी आपण पहिलीत गेलो. अशा प्रकाराने तीर्थे म्हणती काय खावे, तीर्थांना खायला काय शिल्लक राहिलेलं नाही. कारण चंद्रभागेचा आपल्या दृष्टांत सांगितला जातोय. अगदी भर रात्री 12 वाजता तिथं 3 गंगा वगैरे इतर ज्या नद्या आहेत त्या आपलं दोष घेऊन तिथं आंघोळला येतात आणि त्या परत पवित्र होऊन हाय त्या ठिकाणी जातात. एवढी ताकद त्या चंद्रभागेत स्नान. म्हणून वारी कधी सफल होती आपल्याला माहिती आहे. आपण वारी करतोय हो, कारण नित्यनेम नामिक त्रिप्राणी दुर्लभ, चंद्रभागेत स्नान, विदित हरिकथा, ह्या 2 गोष्टी पंढरपुरात जाऊन करायलाच पाहिजेत. दुसरं काय दर्शन नाही झालं तर चालेल. चंद्रभागेत स्नान आणि विद्युत हरिकथा, तिथं जाऊन हरिकथा ऐकायला पाहिजे. कारण इथं सांगितलंय एरवी तरी पंडसुता, तिथं आपल्याला जायचं आहे. अशा प्रकाराने मग काय होतंय, नामामुळे दोषच राहत नाही. म्हणजे 52 आठवड्यापैकी 1 आठवडा सप्ताह केल्यानंतर वरचं जे 51 आठवड्यातले दोष आहेत ते जायचं काम ह्या 1 आठवड्यावर आहे. मग आपण त्यात किती भाग घ्यायला पाहिजे, आपला वाटा किती पाहिजे, ह्यासाठी सप्ताह आहे. दोष कुणाचं जातील तसं त्यानं बघायला पाहिजे. दृष्टी सृष्टीवाद नाही, सृष्टी दृष्टीवाद 2 सांगत असताना जशी दृष्टी तशी सृष्टी, जसं आपण बघतोय तसं आपल्याला दिसते, ह्याला म्हणायचं दृष्टी सृष्टीवाद. अशा प्रकाराने संतांच्या दृष्टीतून त्यांनी तिची प्रचिती आली. कारण देव एक वेळ गपलत करेल, संत गपलत करत नाहीत. आणि हे सांगत असताना पुढे सांगितले ऐसेनी माझेनी नामघोषे नाहीची करती विश्वाचे दुःखे. ह्या सगळ्या विश्वाचं दुःख जे आहे हे नाहीसं करायचं काम माझं नामस्मरण करते. म्हणजे नेमकं काय करते हो, चिंतन जर चिंतन मांडायचं झाले तर आपला विचारसागराचा विषय काय आहे, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, जीव ब्रह्म ऐक्य. किंवा कर्म सांगत असताना प्रारब्ध संचित कर्म क्रियमान वगैरे ही कर्म सांगितल्यात. बाबा हे माझं कर्म आहे ते मला भोगायला आलं, ते भोगून संपणार आहे आणि त्याचा माझा काही संबंध नाही. किंवा हे जे मागच्या जन्मीचं आहे, नाहीतर देवाला दोष देत बसलं, सुखी कुणाला म्हणावं. आणि आता जगात माणसं सुखी आहेत का दुःखी जास्त आहेत आणि कशाने दुःखी आहेत ही एक विचार करण्याची गोष्ट आहे. आता माणसं जास्त दुःखी कशामुळे आहेत, एक समाज प्रबोधन विषय आला म्हणून सांगतो. आता माणसं जास्त दुःखी आहेत ते दुसऱ्याचं सुख बघून दुःखी आहे. बघा तुम्ही. मग दुसऱ्याचं सुख बघायची तयारी आपली कधी होईल तर त्याला मग आपल्याला इकडे यायला पाहिजे.
सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादानं बजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. अशा अवस्थेला कधी जाऊ आपण? आपलं नामस्मरणानं शरीर भरायला पाहिजे. हे जे रिक्त ज्या जागा आहेत त्या नामस्मरणानं जर भरल्या तर मग कृतीतनं आपल्याला ते उतरेल. तुकाराम महाराजांना आपली मुलं, आपली बायका मुलं किंवा ते ऊस घेऊन आल्यानंतर वगैरे वेगळी दिसत ते आपली दिसतील, किंवा ज्यावेळी त्या एका बाईनं अगदी गरम पाण्यानं आंघोळ घातली की बाबा याला फोड उठून येऊन मरुदी, महाराज माझ्या नवऱ्याला नादाला लावले कासाराच्या बायकोनं, त्यावेळी फोड कुणाला उठले? तुकाराम महाराज उठले का देवाला उठले? ही ताकद कशाची आहे? तर ती ताकद नामाची आहे. अशा प्रकाराने जगाचे दुःख नाश करतात. ह्या नामामुळे नाश होतोय. विश्वाचे दुःख अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. आणि पुढे काय सांगितले? ते पहाटीविन पहाविता अमृतविन जीवित योगीविन दाविते कवेल डोळा परी राया रंका पाडा धरून नेणती सानिया थोरा कळसनी करू एक सरे आनंदी आवारू होत जगा. एवढं सगळं होते. आणि काय सांगितलं पुढे जाऊन? एखाद्याने वैकुंठाला जाऊ असं होतं. काही एखाद्याने वैकुंठात जावे तीही वैकुंठचे केले अवघे ऐसे नाम घोष गौरे धवळे विश्व. ह्याची प्रचिती आपल्याला कुठे येते? तर हरिपाठ. आता हे हरिपाठ हे आपली म्हणजे साय संध्या म्हणून सांगितले. संध्याकाळच्या वेळेतच हरिपाठ का म्हणायचा? तर आपली भूत पिशाची जे असतील किंवा आपले जे अतृप्त आत्मे असतात ते संध्याकाळच्या वेळेला ह्या पृथ्वी तलावर वावरत असतात आणि त्याचा सुद्धा उद्धार व्हावा अशा दृष्टिकोनातून सायंकाळी हरिपाठ केला जातो. आणि हरिपाठ जेवढा सोपा आहे तेवढाच अवघड आहे. कारण गीता आणि गाथा यांचं सार म्हणजे हरिपाठ आहे. गीता आणि गाथा यांचं सार म्हणजे हरिपाठ आहे. म्हणून कमीत कमी वारकऱ्याला हरिपाठ पाठ पाहिजेच. अशा प्रकाराने एका सर्वत्र वैकुंठ केले असे म्हणून माऊलींनी सांगितले. इथं काय सांगितले? ह्याचा संदर्भ हरिपाठात आलाय. हे संपूर्ण विश्वच वैकुंठ केले. आमचं वैकुंठ कुठं आहे? आम्हाला वैकुंठाला गेलाय कधी कळतंय? हॉलमध्ये फोटो लावला की वैकुंठवासी, कैलासवासी वगैरे कुणी बघितलंय? परंतु हितच जर वैकुंठ बघायचं असेल तर आपण त्या अवस्थेला जायला पाहिजे. म्हणजे आपल्याला कसं व्हायला पाहिजे? भक्त ऐसे जाना जे देई उदास गेले आशापाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता. मग त्याला वैकुंठ दिसेल का नाही? ही ताकद कशाची आहे? तर नामाची आहे. आणि मग पुढे सांगितले तैजे सूर्य तैसे स्वजळ परी तोही अस्तवे हे किडाळ चंद्र संपूर्ण एखाद्या वेळ सदापुरते. एक वेळ सूर्य सुद्धा अपूर्ण आहे म्हणून सांगितले. कारण त्याला मावळा लागतंय. चंद्राला सुद्धा कमीपणा सांगितलाय. नव्हे नव्हे मेघ उदार परी वरसे म्हणून उपमेशी नपुरी. हे निशंकपणे जरी पाऊस उदार जरी असला तरी ती सुद्धा उपमा त्या महात्म्याला देता येत नाही जो नामस्मरण करतोय त्याला. तर कसं सांगितलंय? जयाच्या वाचे पडे भोजे नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्त्री ओळखीचे एक वेळा यावय. बरं हे नाम एवढा तर नामाचं तुमचं कार्य सांगितलं. नामामुळे काय होते सांगितले. आणि नाम मुखात यायला पण पात्रता कशी असावी हे पण सांगितले. म्हणजे माऊलींची ठेवण कशी आहे बघा. जवळजवळ 9,000 ओव्यापैकी 7,000 ओवीतनी दृष्टांत दिलेत आणि 2,000 ओव्याच ह्या सिद्धांताच्या आहेत. अगोदर काय सांगितलं? नामाचं महत्व म्हणजे परिणाम काय होतोय सांगितले. त्यानंतर नाम घेणारा किती श्रेष्ठ आहे सांगितले. तिची ताकद पाहिजे. जर युद्धाला जायचं झालं तर तलवार जेवढी पुढच्याची चांगली असेल तेवढी आपली ढाल चांगली पाहिजे. तशा न्यायानं हे जे नाम आहे जयाच्या वाचे पुढे भोजे नामच नाचत असे माझे जे जन्म सहस्त्री ओळखीचे एक वेळा यावय. हे माझं नाम असं काय साधं सोपं नाही. हे एक वेळा तोंडात यायला सहस्त्र म्हणजे 1000 जन्म घ्यावे लागतात म्हणून सांगितले माऊलीने. तुम्ही नाम गगनावनी वाढ नाम आहे ते सांगायचं आहे मला. परंतु नाम सोपा आहे म्हणून म्हणतात बघा लोक. कारण मला तरी म्हणतात. कारण माझा अनुभव आता मी एक सलग 5-6 वर्ष अनुभव सांगावा. अभिमान सांगून गर्व धरू नका. मी एक साधन नामस्मरण कसं घडते. कारण दिवसात तरी 10 फोन आपल्याला येतात. जर फोन आल्यावर रामकृष्ण हरी म्हटले तर आपलं 10 वेळा आणि ऐकणाऱ्याचं 10 वेळा 20 वेळा तुमच्या खात्यावर पडते. 360 गुणिले 20 360 दिवस जरी पकडले तरी किती 7,200 वेळा नामस्मरण होते अगदी एका फोनच्या माध्यमातून. आमचा शब्द कुठला ठरलेला आहे? हॅलो. पहिला शब्द काय? हॅलो. तर हॅलो काय आहे?
ज्यानं मायक्रोफोनचा शोध लावला त्याच्या बायकोचं नाव हॅलो आहे, आणि त्यानं पहिला फोन बायकोला केला आणि त्यावेळी त्याने हॅलो म्हटले, आणि त्यावेळीपासून आपण हॅलो म्हणतोय. आणि मी आता एक 5-6 वर्ष असा नेम केला की बाबा रामकृष्ण हरी म्हणायचं, मग हॅलो म्हणा, काय म्हणा, पहिल्यांदा रामकृष्ण हरी म्हणायचं. आणि परवा एक असा अनुभव आला की मला डॉक्टरला फोन करायचा, डॉक्टरांच्या बायकोनी तो फोन उचलला आणि मी फोन केल्याबरोबर त्या नाव सांगायला नाही, डॉक्टर आल्यानंतर विचारलं फोन कुणाचा आलता, नाही कोणतरी होते कारण रामकृष्ण हरी म्हटलेली. त्या डॉक्टरांनी खात्री केली की निश्चित तो महाराजांचा फोन आहे. म्हणजे एवढी नामाची ताकद आहे. तुम्हाला नामावरनं तुमची ओळख सिद्ध करता येते. मग हे सोपं आहे काय, 1000 जन्म घेतल्यानंतर जो पुण्यवान आहे त्याच्याच तोंडात येते. तिथं एवढं नामाचं महत्व आहे. जयाच्या वाचे पुढे भोजे नामच नाचत असे माझे, जे जन्मस्थ श्री ओळखीचे एक वेळा यावाला. एक वेळा याला 1000 जन्म गोष्टी घ्यायला लागतात. म्हणून जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय श्रेष्ठ नाही, कारण तिन्ही संप्रदायाचं एकत्रीकरण म्हणजे वारकरी संप्रदाय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणजे नाथ संप्रदाय. आदिनाथ म्हणजे शंकर. तुकाराम महाराजांचा चैतन्य संप्रदाय, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितलेली खून मालिकेची. आणि नाथ महाराजांचा एकनाथ महाराजांचा गुरु संप्रदाय. चैतन्य संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि गुरु संप्रदाय, त्या तिन्हींचं एकत्रीकरण म्हणजे हा आपला संप्रदाय. उगच एवढं महत्व नाही, कारण न बोलवता न सांगता 16 लाख जमायचं. आता समजलं असेल आकडा, किती लाख लोक जमवायला किती खर्च येतोय ते. आणि 16 लाख न सांगता येतात. आषाढीची चावल अगदी 1 महिना अगोदर असते. 1 महिना कामाच्या आवरावर चालू असते, बाबा कधी मला पायवारला जायचं आहे. कारण विष्णुदास कुणाला म्हटले, काया वाचा मनी झाला विष्णुदास, काम क्रोध त्यासी बाधेची ना. आणि हे कुठे घडते तर पायवारीत घडते, म्हणून पायवारीला विशेष महत्व आहे. फक्त काय असावं, तिथंच लक्ष असावं. जर संध्याकाळी इकडली पोच पावते जर तिकडे किती असला तर दिवसाचं नामस्मरण 0, 25 दिवसांना बाकी 0. अशा प्रकाराने ते 1000 जन्म घेतल्यानंतर येते. आणि मग पुढे सांगतात देव असं जे नाम आहे ते काय करते, तो मी वैकुंठी नसे वेळू एक भानुबंबी न दिसे, वरी योगियांच्या मानसे उमरून जाय. ते जे नाम आहे ते एक वेळ मी वैकुंठात सुद्धा नसेल म्हणून सांगितले. नवे योगियांच्या म्हणजे योगाला जे बसतात लोक, योग याग विद्धी येणे नवे सिद्धी, वायांची उपाधी कोणतं प्रमाण आहे. म्हणून हरिपाठ विशेष महत्व ह्यासाठी आहे. योग्याना सुद्धा योगिया दुर्लभ तो म्या देखीला साजनी. कारण आपलं जे चिंतन आहे बघा, तुम्ही उठल्यावर काकड्यातलं वर्णन बघा, देवाचं स्वरूप सांगितलं जाते. त्यानंतर ज्ञानेश्वरी, संताने देव कसा सांगितला जातो. त्यानंतर नाट प्रकरण, आपला आणि देवाचा ऐक्य कसं आहे. त्यानंतर हरिपाठ, त्यानंतर प्रवचनात परत तो देव, आणि परत संध्याकाळी कीर्तन, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, काय ठेवा नाही सप्त्याची. त्यानंतर हरी जागर. पण आम्हाला कधी आपलं चांगलं वाटत नाही हो. सप्ताह आलाय आता 7 दिवस, काय खरं नाही. सकाळी उठल्यापासून तेच तेच तेच, म्हणजे आपल्या प्रपंचात आपल्याला वीट येत नाही. प्रपंच किती आठवडे करतोय आपण, 51 आठवडे प्रपंच करतोय. आणि 1 आठवडे जे सुख आहे त्या सुखात पण आपण खोडा घालतोय. मग आपल्या सोबत काय येणार आहे, प्रपंच येणार आहे का परमार्थ येणार आहे. किती जणांनी नातवांनी आपल्या आजाचे फोटो ठेवल्यात घरात. बरं ठेवल्यात, मागं ठेवल्यात, तुम्ही बघाय मागं आहे काय. तुमच्या सोबत येणार आहे ते नाम आहे. कारण 4 देह सांगितल्यात, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. ते सूक्ष्म देह तुमच्या संगत नामस्मरण घेऊन जाणार आहे. ही तुमच्या सोबतची शिदुरी आहे ती एवढीच आहे, बाकी सगळा हा पसार आहे. मायेचा बाजार. इथं आलं की तेवढं म्हणायचं. आणि मायेतनं तू हा उतरील पार भव दुस्तर. किती वेळा अभंग ऐकलाय. हा नदीचा जो जन्ममरण रूपी जी नदी आहे, ह्याचे जे 2 काठ आहेत, ह्याच्यातनं निवारून जाण्याचं काम कोण करणार आहे तर तो एकटाच करणार आहे. बहु आहे कर्णावंत अनंत हे नामजया. मग सोडवणूक कुठे यावं गडबडीन. मान्य आहे आता ही वेळ आहे, पण असेल त्या ठिकाणी नामस्मरण
जे ऐकायला येते इकडे जर मन लावून धारा काढताना जर ऐकलं तरी चांगला आहे. उगच त्या गवळणी श्रेष्ठ धरल्या नाही. आमचा गवळ्याचा धंदा म्हणले सगळ्यात श्रेष्ठ भक्ती गवळणींनी केली, कारण त्यांचं लक्ष कृष्णाकडे होते. मन आणि परमार्थ हा मनाचा विषय आहे. कारण शरीर शुद्ध होते स्नानानं, मन शुद्ध होते ध्यानानं, मन मते नामानं, म्हणजे ध्यान वगैरे नामस्मरण सांगितलंय. आणि हे जर करायचं असेल तर तुम्हाला नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग देव सांगतात एक वेळ मी वैकुंठात नसेल, नवे एक वेळ मी वैकुंठी नसे, भानुबिंबी न दिसे. सूर्यलोक सुद्धा नाही म्हणून सांगितले. हे जे लोक सांगितलेत 14 लोक सांगितलेत काहीतरी मला वाटते, तिथं पण नसेल. नवे योगियाच्या मनात सुद्धा नसेल. परंतु इथं जरी नाही सापडलो तर मी निश्चित, आपण एखाद्याला म्हणतोय बघा तुला देणार म्हणजे देणारच. अरे बाबा तू ह्या जन्मातलं देणार आहेस. आनंदी जन्माचं जे आपले पाप पुण्य आहे त्याचा हिशोब इथं करायचा आहे. आणि तो देणारा म्हणजे आपला देव आहे, बहुआये करणावंत. तर त्यावेळी काय सांगितलंय, तिथं जरी नसलो परितयापाशी पांडवा, उयूयाचं आहे आपल्याला, परितयापाशी पांडवा. मी जरी इथं जरी नसलो तरी मी निश्चित एका ठिकाणी आहे. मी हरपला असे की उसावा, जे ते नाम घोष बरवा करते माझं. मग आता देव कुठं आहे? जिथं जिथं पृथ्वी तलावर नामस्मरण चालू आहे तिथं तिथं मी उभा आहे म्हणून सांगितले. हे सांगत असताना मग नाम कसं सांगितलंय, मग परत आणि सांगितले इथं जरी मी सापडलो तरी त्या घेणाऱ्या नामाची अवस्था जी सांगितले, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध माझ्या आत्मचर्चा विषय उदंड घाते. कृष्ण विष्णू हरी गोविंद जी नावं जी आहेत हे नामस्मरण सतत चालू आहे. हे जर चालू असताना त्या नामस्मरणामुळे काय होतंय, नामस्मरणाचं महत्व सांगितलं, नाम कुणी घ्यावं, नामामुळे काय होते. आणि मला वाटतं आमच्या महाराजांचा सुंदर अभंग आहे, सदा नामघोष करे हारू कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, असो ऐसा कोठे आठवेची नाही, देहीची विदेही भोगू दशा. शिव जर अभंग जर इथं लावला तर मग नामाचं महत्व समजते. सदा नामघोष करो हरिकथा, तेने चित्ता समाधान. जर तुमच्याकडे सतत जर नामस्मरण घडले तर चित्त एकदा समाधान होईल. कारण परमार्थात अंतःकरण चतुष्टय सांगत असताना मन बुद्धी चित्त अहंकार सांगितले, त्यातला पहिला टप्पा आहे मन. आणि मन ही अशी गोष्ट आहे ती इंद्रियाद्वारे सगळ्या क्रिया करत असते. जरी इंद्रिय करत असते वाटत असले तर ते मनात जर आल्याशिवाय ती इंद्रिय तिथपर्यंत जात नाही. कसं सांगतो तुम्हाला ऐका. आता सुळंबीची लोकसंख्या किती? 1000. 1000 पैकी कामात माणसं किती? 250. राहिली किती? 750. 750 पैकी इथं हजर किती आहेत? 25. त्यातली उरली किती? 700. 700 लोकांना इथं यावं असं वाटतंय का नाही? कारण त्यांच्या मनाची तयारी व्हायला नाही. त्या ज्यावेळी मनात येईल त्यावेळी मग ते पायीकडे देवळाकडे येतील. पण 250 कामात आहेत मान्य आहे, वरच्या 700 काय करावं? अशा प्रकाराने मन काम करते. आणि मग ते पायाला म्हणते बाबा चल आपल्याला आपला उद्धार व्हायचा, इकडे आपण देवळाकडे गेलं पाहिजे. बरं देवळात येऊन काय करायला पाहिजे? चित्त जे आहे मन बुद्धीला कामाला लावायला पाहिजे. कारण बुद्धीचाच परमार्थ खरा आहे. म्हणजे बुद्धीला त्या कामाला लावायला पाहिजे. म्हणजे आपला देव एक करून घ्यायला पाहिजे. तेने विना जीवा सुख नाही, आपला तो एक देव करून घ्यावा. मग आता हे कसं जमायचं? त्यासाठी नामस्मरण घेतल्यानंतर मग आपल्याला समजेल जरी देव वेगळे असले तरी स्वरूपाने एकच आहेत. म्हणजे सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाश एक सहस्त्ररश्मी. कितवा अभंग? हरिपाठला 14वा-15वा अभंग असेल हरिपाठ. जसं सूर्य एक आहे तसं सगळ्या देवात म्हणून जे दैवत्व आहे ते एकच आहे. हे त्या बुद्धीने निश्चय करायला पाहिजे. तत्परायण अहर्निशी, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, त्याने भावी व्हावे आपण आपण. तत्परायण अहर्निशी, अशी ज्यावेळी बुद्धी सदसद विवेक बुद्धी
ज्यावेळी आपली जागृत होईल त्यावेळी मग आपण दुसरीत जाऊ. दुसरीत गेल्यानंतर तिसरा टप्पा जो आहे चित्त, चित्ताला विशेष महत्व आहे. कारण सांगितलंय चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. मग हे चित्त शुद्ध करायचं काम काय कोणाचं आहे? तर मग त्याला 4 मार्ग सांगितले आहेत: ज्ञान, भक्ती, कर्म, उपासना आणि नाम. ह्या मार्गाने त्याचं धुवायला पाहिजे, म्हणजे चित्त. मग ते चित्तातली एकदा आस निघून गेली की मग तुम्ही पुढच्या टप्प्यात गेला. सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. ते चित्त समाधान पावेल. कारण समाधान म्हणजे काय? चित्त एकाग्र स्थिती. समाधी षटकातला शेवटचा टप्पा आहे. शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा आणि समाधान. म्हणून अधिकाराला विशेष महत्व आहे. शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह, श्रद्धा म्हणजे आपल्या देवावरली किंवा आपल्या गुरूंच्यावरली आत्यंतिक विश्वास, उपरम म्हणजे उपरती व्हायला पाहिजे, तितिक्षा म्हणजे कष्टाहून कुठलीही गोष्ट कष्टापासून सहन करण्याची ताकद. सुख दुःख आलं तर ह्यात देवाचा काय दोष नाही, हे सगळं माझंच. म्हणजे आमचे महाराज सांगतात तसं, पाठीमाला जन्मात काय काय दिवस लावून आलास ते बघ, सोप्या भाषेत सांगतात. त्या न्यायानं आपल्याकडनं तितिक्षा घडायला पाहिजे आणि मग ते चित्त समाधान आपल्याला भेटेल. ते चित्त एकाग्र स्थिर. पाणी शुद्ध कधी होईल? गढूळ पाणी जर आपण आणलं तर ते शुद्ध कधी होईल? त्याला पहिला टप्पा सांगितलाय, त्याने स्थिर व्हायला पाहिजे. म्हणजे अंतकरण स्थिर व्हायला पाहिजे. आणि ते स्थिर व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे? नाम घ्यायला पाहिजे. नाम घेतल्यानंतर मग काय होईल? जसं एखाद्या बाटलीत आपण पाणी भरायला लागलो, पाणी भरल्यानंतर काय होते हो? बाटलीत पाणी भरताना आवाज येतोय का नाही? येतोय ना. त्यातलं बाहेर काय जाते? हवा बाहेर जाते आणि पाणी आत जाते. तसं ह्या शरीरात जर एकदा नाम आत जायला लागलं तर पाप बाहेर जाईल आणि मग तिचं शुद्धीकरण होईल. आणि जर एकदा जर ते नामानं भरलं तर मग दुसऱ्याचं चांगलं वाईट करावी अशी त्या मनाची तयारी होणार नाही. आणि मग ह्याच्यामुळे काय होईल? सदा नामघोष करो हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, देहीच विधेयी भोगू दशा. कारण आपल्या परमार्थात विधेयी मुक्तीपेक्षा जीवनमुक्तीला श्रेष्ठ महत्व सांगितले. आणि जीवनमुक्तीत सगळे आपले संत बसतात. ते आपल्या देहावर पण उदास होते आणि प्रपंचावर पण उदास होते. आम्ही दोन्हीला पण उदास नाही. तुकाराम महाराजांचा प्रपंच केवढा होता आणि आमचा केवढा आहे? 4000 टन ऊस जायचा. 13 लाखाची कर्जमाफी केली. नाथ महाराजांच्या घरात जेवायला सोन्याची ताटं होती. आता सोन्याचा दर कसा आहे? आजचा दर आहे 1,58,000. मग त्यांची श्रीमंती केवढी होती? तर त्या श्रीमंतीचा त्यांना गर्व झाला होता काय? आणि आपण जिन्नस केल्यावर दाखवायला जातोय काय? दुसऱ्याने विचारल्यावर सांगतोय? म्हणजे आपली आस कुठं आहे? अशा प्रकारानं जर तुम्हाला ते सुख भोगायचं असेल जीवनमुक्त, आणि असं जर झालं तर मग काय होईल? त्या मालकावर सत्ता निर्माण होईल. म्हणजे देवावर, देव त्याच्या अंकित होतोय. तयाचा अंकीला देव ताब्यात येतोय. कारण देवावर कसले उपकार व्हायला पाहिजेत? नामस्मरणाचं. आणि मग असं जर झालं, जर समजा एखादा गडी 10 वर्षी सेवा केली आणि 10 वर्षानंतर अशी वेळ मालकाला येते की बाबा सगळ्या कुटुंबासकट काहीतरी कामानिमित्त जायचं असते, त्यावेळी तो मालक किल्ली देईल का नाही? 10 वर्ष सेवेचे केलेलं फळ आहे का नाही? तसं किती सप्त झालं? देवानं किती फळ द्यायला पाहिजे? आपली तशी अवस्था व्हायला पाहिजे. कारण परमार्थ हा अवस्थेचा आहे आणि संसार हा व्यवस्थेचा आहे. परमार्थात अवस्था असावी आणि संसारात व्यवस्था असावी. आपण दोन्हीकडे पण नाही, धड परपंच बी नाही, धड परमार्थ बी नाही. ह्याचं कारण काय? तर आपलं मन स्थिर नाही. मन स्थिर नाही ह्याचं कारण काय? तर आपण तेवढं नाम घ्यायला नाही. आणि नाम घेतलं तर ते एका देवाचं घ्यायला नाही. जसं आपल्या याचं उदाहरण सांगितलं जातं ना, द्रौपदीचं. किती देवांना हाका मारल्या आणि मग शेवटी आता तुझी लाज तुझं देवा, अशा अवस्थेला जायला पाहिजे. एवढं नामाचं महत्व आहे.
आणि म्हणून हा नाम यज्ञ आहे. कारण नाम जपू यज्ञ तो परम, बाधून शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म अधर्म, नाम परब्रह्म वेदार्थ. ह्या नामाचं महत्व केवढ्या 10व्या अध्यायात सांगितले. मगाशी मी सांगितलं तुम्हाला, यज्ञ म्हणजे निस्वार्थ भावनेने स्वतःच्या दुसऱ्याच्या हितासाठी निस्वार्थ भावनेने केलेलं कर्म म्हणजे यज्ञ आहे. आणि कलियुगातला यज्ञ नाम यज्ञ आहे. आणि जे पहिलं यज्ञ करतात ते यज्ञ कसं होतं, तर हत्तीच्या सोंडेतनं वर्षभर तुपाची धार सोडून अग्नी प्रज्वलित करायचा, म्हणजे एक यज्ञ. हत्तीच्या सोंडेत तूप केवढं मावतंय, आता सुळंबीत तूप केवढं असेल, एक दिवसात हत्तीला पुरल म्हणता. मग त्याच्यापेक्षा नाम यज्ञ श्रेष्ठ म्हणून सांगितलंय. कलियुगी उद्धार हरीच्या नामे उगाच सांगायला नाही, एवढी नामाची ताकद आहे. आणि मग तो मालक असवायचा कोटे आठवच नाही, द्यायची उदय सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत असो. तो जो आनंद आहे, आनंद हे आपलं स्वरूप आहे, सच्चित आनंद. कारण जीव आणि ईश्वराचा भेद नाहीच. वाच्यार्थाने भेद जरी असला तरी लक्षार्थाने आपण एकच आहोत. पण तो तिथपर्यंत जायचा टप्पा म्हणजे परमार्थ आहे. आणि त्यातली मार्ग म्हणजे हा नाम मार्ग, एक मार्ग आहे. हे सांगत असताना मला कुठे यायचा शेवट सांगतो, कारण 7:15 पुढचं चिंतन 15 मिनिटात आपल्याला संपवायचं आहे. गगनावनी वाढ नाम आहे. ते नाम कसं आहे, त्या नामामुळं काय होईल, हे असो बहु असो या परी कीर्ती ते माझे अवतारी, एक विचरती चराचरी पांडुरंगा, मग आणि त्या अर्जुना साविया बहु जतना पंचप्राण मना पाडावा घेऊन. हे पुढे सांगितले, योग्यांना पण कमी महत्व दिले. पुढच्या ओव्या जे सांगितल्यात, योगी लोक जपी तपी वगैरे सगळे जे नामसाधना करतात, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नामाचं महत्व सांगितले. आणि ते सांगत असताना अगोदर मला सांगायचं आहे, नाम गगनावून वाढ कसं नाम आहे. त्यासाठी हरिपाठातला अभंग आहे बघा, गगनावनी वाढ नाम आहे. त्याचं शेवटचं आकाशापेक्षा श्रेष्ठ सांगितले. कारण हा देह कसा आहे, पंचमहाभूताचं पंचीकरण म्हणजे हा देह आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूत सांगितल्यात. केला पंचमहाभूताचा मेळ म्हणून सांगितले. ही 5 तत्व आपल्यात आहेत. पृथ्वी म्हणजे ही जमीन कशी आहे, म्हणजे माती किंवा हा परिसर आहे, तो निदान पोत्यात भरता येतोय. पृथ्वीला आपल्याला आकार आहे, ती पृथ्वी पोत्यात भरता येते. परंतु पाणी काय करता येते, पाणी पोत्यात भरता येते किंवा हातात घेता येते काय, आप म्हणजे पाणी हातात भरता येत नाही, त्याला भांडं लागते. म्हणजे पृथ्वीपेक्षा पाणी सूक्ष्म आहे, बरोबर. तेज म्हणजे प्रकाशाला आपण धरू शकत नाही, पण तो दिसतोय, म्हणजे पाण्यापेक्षा सूक्ष्म आहे, पण तो आपल्याला ते डोळ्यांना दिसू शकते, बरोबर आहे. पृथ्वी आप तेज वायू दिसत पण नाही, धरता पण येत नाही, आणि नाही पण म्हणता येत नाही. वारा दिसतोय काय, नाही काय, हाय. पण तो वाऱ्याचा एक गुण आहे, वारा आल्याला समजतोय, म्हणजे स्पर्श होतोय आपल्याला, म्हणजे आपल्याला जाणीव होते, बरोबर, जाणीव होते. परंतु आकाश वरती, आता आकाश आहे, आकाश दिसतंय, फक्त दिसतंय, स्पर्श करता येत नाही, धरता येत नाही, भरता येत नाही. मग आकाश सगळ्यात श्रेष्ठ आहे, सूक्ष्मातलं सूक्ष्म आहे. आणि माऊली काय म्हणतात, गगनावनी वाढ नाम आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा वाढ नामस्मरण आहे. उगाच हरिपाठ अवघड म्हणत नाही मी. हरिपाठातलं तुम्ही चिंतन जर बघितलं तर सूक्ष्मातलं सूक्ष्म आहे. कारण गीता आणि गाथा यांचं सार म्हणजे हरिपाठ. मगाशी मी बोलून गेलो, गीता काय करते, जगावं कसं शिकवते, आणि भागवत काय करतोय, मरावं कसं शिकवतोय. आणि गीता म्हणजे सगुणातून निर्गुणाकडे प्रवास आहे. कारण 3 भक्त सांगितलेत 12व्यात. देवानं सांगत असताना अर्जुनाचा प्रश्न आहे, कोणता भक्त श्रेष्ठ. त्यावेळी देव सांगतात, एक सगुण साकार मानणारा तो कमीचा, सगुण
निर्गुण निराकार म्हणणारा गावंढळ आणि सगुण निराकार जे मानतात ते श्रेष्ठ. आणि जे आपली जी वारकरी भक्ती जी पडते ती सगुणातून निर्गुणाकडे प्रवास हे आपला अध्यात्म सांगते. तिन्ही भक्तापैकी सगुणातून निर्गुणाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे गीता आहे आणि गाथा म्हणजे निर्गुणातून सगुणाकडे येण्याचा प्रवास म्हणजे गाथा आहे. आणि हे सगुणातून निर्गुणाकडे जायचं असेल तर त्याला नामस्मरण रूपी आपल्याकडे नाव पाहिजे. तुझं सगुण म्हणू का निर्गुण रे, तुची ऐकू गोविंद रे. सगुण निर्गुण गुणाचे आगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. हरिपाठातला तिसरा आमन. सगुण आणि निर्गुणी तिचीच रूप आहेत, पण तुझे आगुण आहे ते हरिरूपान आता आहे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार हा आपला मंत्र आहे. अशा प्रकाराने ज्यावेळी आपल्याकडे येईल, असं नामस्मरण आपल्याकडे घडेल, त्यावेळी तो देव कसा आहे कळेल. हे जर कळायचं असेल तर असे कोण होऊन गेले, संत होऊन गेले. सतत कीर्तयंत माम, सतत त्यांच्या तोंडात. कारण मगा तुम्ही मला वाटते तुकाराम महाराजांचं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. तुकाराम महाराजांना शिवाजीराजांचे एक दूत नजराणा द्यायसाठी किंवा शोधायला आलेत. शोधायला आल्यानंतर प्रातविधीला गेले होते तुकाराम महाराज आणि त्यावेळी ते घोडा घेऊन तिकडे गेलेत आणि प्रातविधीने येत असताना त्यांची गाठ पडली आणि त्यावेळी तुकाराम महाराजांच्या तोंडात नामस्मरण चालू होतं आणि त्यावेळी त्यांना तो कमीपणा वाटला. म्हणून बाधून सखे स्नानादी कर्म, स्नान सुद्धा करायची गरज नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, दृष्टांत सांगतो. अलीकडलंच उदाहरण मला वाटते, अगदी अलीकडले, की एका गृहस्थाला आंघोळ करत असताना हरिपाठ म्हणायची सवय होती. आंघोळ करत असताना हरिपाठ आणि त्याचं सतत चाललं होतं, असा नियम चालला होता. आणि ज्यावेळी त्याचा मरण समय जवळ आला आणि मेल्यानंतर ज्यावेळी त्याला दारात घेतलं आणि त्या प्रेताला ज्यावेळी पाणी घातलं त्यावेळी ते मड हरिपाठ म्हणायला लागलं. अगदी 400-500 वर्ष अलीकडची घटना आहे. नामस्मरणाची ताकद, सप्त्याचं महत्व किती आहे हे लोकांना बाहेरला कळावं. आणि त्यावेळी तुकाराम महाराजांनी सांगितले, बाबा हे मला काय शक्य नाही, माझं नामस्मरण थांबणार नाही. कसं थांबत नाही बघूया म्हणून त्या व्यक्तीनं तुकाराम महाराजांची जीभ धरली आणि आतनं आवाज यायला लागला, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा. मग तुम्हाला वेळ मिळतोय का नाही? आपल्या लोकांची तक्रार आहे हो, हे महाराज कुठलं सांगतात ते नामस्मरण हे करायला आम्हाला सवड आहे होय. आता 8-12ला गेल्यावर 2 बायका बंगल्याला आल्यावर तर काय करावं? विषय कोणाचा असावा? देवाचा असावा, आपला असावा का आणि तिसरा असावा? नामस्मरण घडेल का नाही? काय अडचण काय आहे बघा तुम्ही करून. माझा अनुभव म्हणजे मला पण वेळ नाही, मी गृहस्थाश्रमी आहे आणि माझी कौटुंबिक अडचणमुळे मी गेल्या वर्षी सेवेला याय नाही, मोठ्या तापातनं बाहेर काढले देवानं मला. तर माझा पण नियम आहे की बाबा मी वैरण कापताना कंटिन्यू हरिपाठ म्हणतोय, देवळा जायला वेळ नाही. अगदी सुंदर काम होते, कापत नाही, काय नाही, कुठं लक्ष जात नाही, वेळेत होते. बघा करून भांगलताना होईल व्हायचा सुरुवात. कारण आता कलियुगातली 2च पापा सांगितले, परस्त्री आणि परनिंदा. आणि हे काम कुणाकडे आहे? कारण मला वाटते दृष्टांत सांगितला जातोय बघा. कुणाच्या डोकीवर पाप ठेवायचं म्हणून एका ब्राह्मणाला ताक दिले होते एका व्यक्तीने आणि तो ताक घेऊन चालला असताना वरने गरुडाने साप धरला होता आणि ते सापाचं विष त्या बरोबर माठात पडले आणि माठात पडल्यानंतर त्या माठातलं ताक प्याल्यानंतर सगळी घरची मेलीत. आणि हा न्यायनिवाडा कुठे गेला? विष्णूंच्याकडे गेला. आणि त्यावेळी देवानं सांगितलं, देवाला प्रश्न पडला की आता हे पाप कुणाच्या डोक्यावर ठेवायचं, आता हे दोष कुणाला द्यायचा? एक तर ब्राह्मणाचा दोष नाही, देणाऱ्याचा दोष नाही, आणि त्या गरुडाचा पण दोष नाही किंवा त्या सापाचा दोष नाही. त्यावेळी असा निवाडा करण्यात आला की जी चौकात मंडळी बसलेली होती कुचेष्टा करीत, त्यांच्या माथ्यावर ते पाप. म्हणून संगत आणि पंगत महत्वाचे आहे. जीवनात आपल्या संगत आणि पंगत महत्वाचे आहे. म्हणून कुठं बसावं? कारण आमचे महाराज सांगतात, आम्हाला एक तर का आलो माहित नाही,
कशासाठी आलो माहीत नाही, कुठं जाणार आहे हे बी माहीत नाही. मग हे माहिती करून घ्यायचं झालं तर कुठं जायला पाहिजे, तर देवळाकडे यायला पाहिजे. आणि हे देवळाकडे आल्यानंतर तर काय करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे. आणि त्या नामाचं महत्त्व कळाल्यानंतर परत ते घ्यायला सुरुवात करायला पाहिजे. नाहीतर नुसतंच मास्तरांनी धडा दिलाय, जर अभ्यासच नाही केला तर शेवटची परीक्षा आपल्याला किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, ह्या न्यायानं नुसती फजितीच आहे. कारण 2 संसार सांगितल्यात, एक जन्माला यायचं आणि मरायचं. हा योग संसार मला वाटते 5व्या अध्यायात उभी घातली, 28-30 नंबरची उभी असेल बघा. आगा उपजणे आणि निमणे हे 7ची मानणे, या जीवलोको हान संसार, जन्माला यायचं आणि मरायचं हा संसार. आणि जो आपण करतोय पोराबाळांचा तो एक संसार. एक वेळ पोराबाळांचा संसार एका जन्मातला आहे, पण तो जन्म मरणाचा संसार जो आहे तो अनंत जन्मीचा आहे. आणि ह्याचं जर खंडन करायचं असेल तर त्याला भक्तीच करायला पाहिजे. आणि ह्यो संसार, हे दोन्ही पण संसार तुम्हाला जर कधी बाधक होणार नाहीत. आमचे महाराज सुंदर उदाहरण देतात त्यासाठी. काय सांगतात, गारुडी काय करतोय, 2च मिनिटे, गारुडी काय करतोय, एक अगदी असील नाग धरून आणतोय आणि धरून आणल्यानंतर अगदी अचूकपणे त्याचं 2 दात काढतोय आणि तिथनं पुढे काय करतोय, त्याच सापाला खेळवून आपलं त्याच्यावर जीवन चालवतोय. तशा प्रकाराने तुम्ही तुमच्या जीवनातला जो हा साप आहे दोन्हीकडे, परमार्थातला बी आणि संसारातला बी, मी आणि माझं एवढं जर 2 दात काढल्याचा तर तुम्हाला संसार बी बाधिक होणार नाही आणि परमार्थ बी बाधिक होणार नाही. आणि हे जर बाधिक व्हायचं नसलं तर तेवढं नामस्मरण घडायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला हे, कारण संन्यास कुठला सांगितलाय, मी आणि माझे विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर, शिव आपल्याला संन्यास घ्यायचा आहे. आणि ह्या अवस्थेला जायचं असेल तर नामस्मरण घडायला पाहिजे. आणि मग त्या नामाचं महत्त्व सांगत असताना कीर्तनाचं महत्त्व सांगितले, कारण नवभक्तीतली कीर्तन भक्ती सांगितले आणि त्याच्यापेक्षा श्रवण भक्ती श्रेष्ठ म्हणून सांगितले. पहिल्या 3 भक्ती आहेत त्या नामपर आहेत, त्यानंतरच्या रूपावरात 3 आहेत आणि शेवटच्या 3 आहेत त्या भावप्रधान आहेत. आत्मनिवेदन, श्रवणापासून आत्मनिवेदन भक्ती पण आपल्याला जायचं आहे. म्हणजे आतमध्ये राहणारा कोण आहे त्याची ओळख करून घ्यायची आहे. आणि तिची ओळख करून घ्यायचा सोप्यात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण. कलियुगी उद्धार हरीच्या नामी. आणि मग अशा प्रकाराने तुम्ही हळूहळू ढाळे ढाळे जर सतत जर घ्यायला ते जर एकदा नामस्मरण घ्यायला ते जर चटक लागली, ते जर मन लाचावले मन लागलेसे गोडी, जीवेने सोडी ऐसे करी, त्या जीवेला, कारण 32 ह्याच्यात आहे, 32 संरक्षण आहे त्याला, 32 लोक तिच्या संरक्षणात आहेत, तरी मी त्यातनं बाहेर काढते. तेवढी जर आवरली तर मग तुम्हाला कुठल्याही गोष्ट बाधिक होणार नाही. मग तुम्ही कसं भक्त होशीला म्हणून सांगितलं तर 12व्यात सांगितले, समशत्रोचे मित्रोचे तथा मान अपमान यो शीतोष्ण सुख दुःख संग समसंग विवर्जिता. 8 गोष्टी समान मानायला शिकशिला. आणि देव पाहावायचे गेलो ते देवची होऊनी ठेलो. ह्या अवस्थेपर्यंत जाणं म्हणजे परमार्थ आहे. आणि ह्या अवस्थेला जायचं असेल तर ह्या मार्गाने, कारण 2 मार्ग सांगितल्यात, पिपीलिका मार्गाने विहंग मार्ग, ह्या मार्गाने तुम्ही जावावं आणि तिथपर्यंत तुम्ही जाऊन त्या अवस्था प्राप्त करून घ्यावी. हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम.